न्यायाच्या मागणीसाठी मातंग समाजाने निषेध मोर्चा काढला। अकोला जिल्ह्यातील मारोडा या गावी तरुणीवर बलात्कार करून 5 नराधमांनी तिला फासावर लटकवून तिचा जीव घेतला। या प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी मृतक तरुणीची आई कोकिळा सरकटे यांच्यासह ग्रामस्थ व मातंग समाजाने निषेध मोर्चा काढला। हा निषेध मोर्चा नेहरू मैदान येथून निघाला। शहराच्या विविध मार्गांहून भ्रमण करत हा मोर्चा पोलीस आयुक्तालयावर पोहोचला। यावेळी मोर्चेकरी चांगलेच आक्रमक झाले। पोलीस आयुक्तालयावर चोख बंदोबस्त लावण्यात आला। QRT पथकही तैनात करण्यात आलं। मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी फाटका बाहेरच रोखलं। निवेदन देण्यासाठी केवळ शिष्टमंडळाला परवानगी देण्यात आली। मोर्चेकऱ्यांनी फलक हातात घेऊन घोषणा दिल्या। मागण्यांचं निवेदन या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना दिलं। मरोड गाव आणि तालुका अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी 12वीला शिकणारी मुलगी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये ती जगत असताना कशी बशी ते आपली उपजीविका करून या ठिकाणी ते शिक्षण घेत असताना तिथल्या 4 नराधमांनी तिच्यावर आडीपाडीने बलात्कार केला आणि बलात्कार करून तिला फाशीवर लटकवण्यात दिलं आणि त्यांनी असा आभास केला या मुलीने स्वतः आत्महत्या केली। मित्रांनो, आम्हाला हे म्हणायचं आहे का आमच्या समाजामध्ये जाळण्याऐवजी आमच्या प्रेताला हा गाळण्याचा प्रकार असतो। तिची आई म्हणत होती की तिची आई सांगत होती की हा जो प्रेत आहे हे जाळू नका, ही प्रेत आम्हाला गाळायचं आहे। आज जर ते प्रेत गाळलं गेलं असतं तर या लोकांनी काय केलं की हे पूर्ण पुरावा नष्ट करून टाकला। त्या मुलीला ज्या जखमा होत्या त्या जखमा दिसू दिल्या नाहीत, पूर्ण मॅनेज केलेला आहे। पोलीस डिपार्टमेंटनं पाहिजे तसा पंचनामा केला नाही। तिथल्या पोलीस पाटलांनी तिथल्या गावातील जो कोणी असतो तो आपला तंटामुक्तीचा अध्यक्ष त्याने सुद्धा संजनमत केलं। पोलीस पाटील यांनी मृतकाचे प्रेत मातीत न देता तिला स्वतःच्या लाकडाने जाळून देतो असं म्हणून अपमान केला। याशिवाय तंटामुक्त अध्यक्ष यांनी मृतकाच्या नातेवाईकांना मृतक तरुणी लवकरात लवकर दहन करण्यासाठी जबरदस्ती केली नव्हे, स्वतःच तिचं दहन केलं। मृतकाची आजी 80 वर्षांची असून तिला काही समजत नाही, परंतु तिच्या नावे पोलीस ठाण्यामध्ये तोंडी रिपोर्ट दिला गेला। या रिपोर्टमध्ये ठाणेदार व बीट अंमलदार यांनी मिळून मृतकने आत्महत्या केल्याचा रिपोर्ट लिहिला। प्रत्यक्षात मात्र या मुलीवर बलात्कार करून तिला फासावर लटकवण्यात आलं। मातंग समाजावर प्रत्येक वेळा अन्याय होतो असा हा वैशिष्ट्य समाज आहे की या समाजावर कुठल्याही शासकीय लोकांचं लक्ष नसते। मातंग समाजावर अत्याचार होतोय आणि ते प्रकरण दाबल्या जात आहेत, कारण की या गावातल्या तरोडा या गावातल्या या मनीषा नावाच्या मुलीवर यांनी बलात्कार केला आणि तिच्या वळणीनं तिला घरात फाशी दिली। हे किती मोठं कृत्य आहे आणि याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे, कारण की या पोलीस प्रशासनाने हे काही राजकीय लोकांच्या यंत्रणामुळे हे दाबून ठेवलेलं प्रकरण आहे। जर हे प्रकरण जर यांनी बाहेर काढलं नाही, मातंग समाजाला जर न्याय दिला नाही तर मातंग समाज सांगतो या राजकीय लोकांना की आतंक केल्याशिवाय राहणार नाही। आणि आलो मुलीच्या आईची तक्रार न घेता ठाणेदारांनी खोटा रिपोर्ट घेऊन 306 व 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। 1 महिना ज्या घटनेला होत आहे 14/12/2019 जी घटना घडली की चार नराधमांनी मनीषा सरकटे हिच्यावर बलात्कार करून तिला फाशी दिली आणि त्या गावातले लोक झोपले होते का? तिथलं पोलीस स्टेशन झोपलं होतं का? आणि जेव्हा बलात्कार झाल्यानंतरही त्या मुलाला सांगण्यात येते तिच्या भावाला की आम्ही आमच्या मनाने रिपोर्ट लिहितो। आणि काय ही जर आजची स्थिती असेल तर आमच्या मातंग समाजाने असा काय पाप केलेला आहे की म्हणजे ही स्थिती त्यांच्या माथी यावी आणि समाज झोपलेला नाही, आमचा समाज जागृत आहे। पण जो देशातील महाराष्ट्र जे राज्य शासनामध्ये जे सरकार आहे त्यांनी सुद्धा 1 महिन्यापर्यंत काहीतरी दखल घ्यायला पाहिजे होती। सरकार सुद्धा झोपलेलं आहे का?
या आरोपींविरुद्ध 302, 376 अ, 201 याप्रमाणे गुन्हे दाखल करावे आणि आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी विनंती मोर्चेकऱ्यांनी केली आहे। इस देश के अंदर जो है महिला को लेकर बहुत ही लापरवाही की जा रही है। ऐसी लापरवाही की जा रही है कि निर्भया कांड को भी हम सुन चुके हैं, लेकिन उसके बावजूद भी जो है न्याय जिस तरीके से मिलना चाहिए उस तरीके से न्याय मिलता नज़र नहीं आता। हड़बड़ाहट में जो है हमारी न्यायपालिका वहाँ पर कहीं तो भी गड़बड़ कर देती है, लेकिन जिस वक्त न्याय की प्रतीक्षा लोग करते हैं उस वक्त न्याय मिलने के बजाय ज़्यादा वक्त और ज़्यादा लंबा सफ़र हो जाने की वजह से जो है न्याय सही ढंग से मिल नहीं पाता। कहने का मसला ये है मेरे भाइयों कि हर लाई को जो है संविधान की जो निर्मित डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो की है, तो शोषित पीड़ितों को न्याय मिलाने के लिए संविधान की निर्मित की गई है। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।